इटगाव येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात. इटगाव धार्मिक भक्तिभावाने झाले शेगावमय. पारशिवनी तालुक्यातील इटगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज मंदिर देवस्थान व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 1 ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत करण्यात आलं होतं. सर्वप्रथम 1 फेब्रुवारीला सकाळी काकडा नगर फेरी, नारायण गजानन महाराज विजय ग्रंथ, ज्ञानेश्वरी पारायण, भजन संध्या, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिभक्त पारायण मुकुंद महाराज धोटे यांचे घेण्यात आले. त्यानंतर कलश स्थापना व दीप प्रज्वलन नागपूरचे भरतसिंग बागडी, भानेगावचे दीपक जालंधर, कामठीचे राम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. 1 ते 8 फेब्रुवारीपर्यंत विविध गावातील वारकरी व महिला भजन मंडळाचे कार्यक्रम झाले. या धार्मिक उत्सवात आदी महाराजांचे धार्मिक कीर्तन दैनंदिन घेण्यात आले. शेवटच्या दिवशी 8 फेब्रुवारीला पालखी सोहळा सकाळी दिंडी यात्रा गावाच्या विविध मार्गाने भ्रमण करीत असताना गावातील भाविकांनी सामील झालेल्या भाविकांना ठिकठिकाणी अल्पोहार, पाणी वितरण व्यवस्था विविध सामाजिक संघटनेने केली. तसेच आपल्या अंगणात महिलांनी रांगोळी काढून भाविकांचे व पालखीचे जल्लोषात स्वागत केले. गाव शेगावमय झाल्याचे सर्वांना भाकीत झाले. सर्व भाविक आपल्या भक्तिमय वातावरणात विलीन होऊन भक्तिमय झाले. ही पालखी यात्रा कार्यक्रमस्थळी पोहोचली. त्यानंतर हरिभक्त परायण मुकुंद महाराज धोटे यांचे काल्याचे कीर्तन झाले. या कार्यक्रमात माजी भाजपा जिल्हा राज्य परिषद सदस्य प्रकाश वांढे, सामाजिक कार्यकर्ते रामू काकडे, सरपंच अतुल काळे, जीवनरक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम, दीपक जालंधर, रुपेश इंगोलेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. दहीहंडी कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला. या धार्मिक उत्सवात इटगाव, पारडी, रोहना, सोनेगाव, भागी, महारी, पारशिवनी, तामसवाडी, खंडाळा, कुंढरी, वांढे, करंभाड, दिगलीवाडी, दिगलवाडी, पोटा, दहेगाव, जोशी, पालोरासह अन्य गावातील भजन मंडळ सामील झाले होते. या कार्यक्रमादरम्यान गायक व वादक मंडळी ज्ञानेश्वरी पारायण, हरिभक्त पारायण, शंकर महाराज निकमसह मांढलचे नरेश महाराज ठवखर, सारवाडीचे अंकुश महाराज सुरजुसे, भिवापूरचे नामदेव महाराज बालबुदे, बाना बाकोडाचे रामचंद्र महाराज राऊत, तुलसीदास महाराज सादतकरसह हरिपाठवृंद तुळशीदास सादतकर, चरण गोंदमारे, डोमाजी दहेलकर, विनोद देवराय, महादेव देवराय, गणेश जुनघरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमात सामील झालेल्या भजन मंडळांना नारळ पान देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेवसिंग देवराय, तुलसीदास सादतकर, डोमाजी मोहनकर, विजेंद्र देवराय, पुरुषोत्तम देवराय, दीपक सादतकर, करण सादतकर, आचल गोठवाड, कल्पेश गोठवाड सह समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे.